नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीईटीचे मार्क्स, पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज या तिन्ही गोष्टी व्यवस्थित समजून घेणार आहोत. कारण मला माहिती आहे की आपल्यापैकी आता बरेच जण विद्यार्थी सीईटीचा कट ऑफ, पर्सेंटाईल याबाबत सगळ्या माहिती जाणून घेत आहेत, कारण नुकतीच तुमची एक्झाम झालेली आहे. तर एक्झाम पल्सने हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी डेडिकेटेड बनवलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे की पर्सेंटाईल कसं कॅल्क्युलेट केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघूयात. ठीक आहे. आता पहिल्या स्लाइडमध्ये जर आपण विचार करायचा झाला तर तीन गोष्टी मी जसं तुम्हाला सांगितलं की मार्क्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांना, पर्सेंटाईल समजून घ्यायचे आहेत आणि एकंदरीत पर्सेंटेज कसं काढतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे दोन महत्वाचे मुद्दे आहेत या ठिकाणी की मार्क्स आणि पर्सेंटेज. आपण समजा या व्हिडिओसाठी कन्सिडर करूयात की एक राजेश नावाचा विद्यार्थी आहे ज्यांनी आता सीईटीची तुमच्यासोबत एक्झाम दिली आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की सीईटीची जी एक्झाम आहे ही 200 मार्काची एक्झाम होते. आपण कन्सिडर करूयात विद्यार्थ्यांना की राजेश जो आहे हा पीसीएम ग्रुपचा विद्यार्थी आहे. तर राजेशनी सीईटीची एक्झाम दिलेली आहे 200 मार्काची, त्याच्यामध्ये राजेशला आलेले आहे 150 मार्क. आपण हे एक उदाहरण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला पर्सेंटाईल आणि मार्क्स ह्या ज्या दोन्ही कन्सेप्ट आहेत त्या एकदम व्यवस्थित समजतील. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की राजेश जो आपला विद्यार्थी आहे, ठीक आहे, तर आपण सुरुवात करूयात विद्यार्थ्यांना की पर्सेंटेज कसं काढायचं. पर्सेंटेज आपण लहानपणापासून काढत आलोय की समजा राजेशला, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की राजेशला किती मार्क आलेले आहेत, 150 मार्क आलेले आहेत 200 पैकी. तर राजेशला एकूण पर्सेंटेज किती मिळाले ह्या एक्झाम मध्ये, तर साधारणतः जर आपण काढायचा विचार केला तर 2. हे किती आले, तर राजेशला सीईटीच्या एक्झाम मध्ये जे मार्क आलेले आहेत 200 पैकी 150 आले. तर राजेशला किती पर्सेंटेज गुण मिळाले, तर 75% गुण मिळाले. त्या खालोखाल जर आपण दुसरा विचार केला जो की सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की पर्सेंटाईल रँक कशी काढली जाते. खूप साधा आणि सोपा असा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटाईल काढण्याचा. फक्त होतं असं की विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मध्ये आपण कन्फ्युज होतो. पर्सेंटाईल काढण्याचा काय फॉर्म्युला आहे की कॅन्डिडेट्स बिलो युअर स्कोर डिवायडेड बाय टोटल कॅन्डिडेट्स आणि इंटू मल्टिप्लाइड बाय 100. अजून सोप्या भाषेत सांगतो की समजा 1,00,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता सीईटीच्या एक्झामसाठी, ज्याच्यामध्ये राजेशला गुण आले आहेत 150. आणि 150 मार्काच्या खाली जे विद्यार्थी असतील, राजेशच्या खाली जे विद्यार्थी असेल ज्यांचा मार्क कमी असेल 150 पेक्षा, असे आपण समजूयात की 90,000 विद्यार्थी आहेत. तर आपण फॉर्म्युलामध्ये जर ह्या व्हॅल्यू त्या ठिकाणी पुटअप केल्या तर पर्सेंटाईल साठी जो फॉर्म्युला सांगितलेला आहे की राजेशच्या खाली किती विद्यार्थी आहेत, आपण समजूयात की 90,000 विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोर जो आहे 150 पेक्षा कमी आलेला आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत ज्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे, आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूयात 1,00,000 गुणिले 100. विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं असं फॉर्म्युला आहे जेणेकरून तुम्हाला एकदम क्विक मध्ये ही पर्सेंटेज स्कीम समजणार आहे. जर ह्याला आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं साधारणतः तर एक तुम्हाला जे आन्सर येतंय की 90%. हे विद्यार्थ्यांनो आहे पर्सेंटाईल. खूप लक्षपूर्वक ऐका की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल. गफलत अशी होते की विद्यार्थ्यांना वाटतं की पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटाईल, पण तसं नाही विद्यार्थ्यांना. जर आपण पर्सेंटेजचा विचार केला तर इथे येत आहेत 75%. ठीक आहे, पण पर्सेंटेज आपल्याला चालतात काय आपल्या एक्झाम मध्ये, सीईटी मध्ये नाही. सीईटीचा जो रिझल्ट येतो आपला तो येतो पर्सेंटाईलच्या बेसिसवरती किंवा पर्सेंटाईल मध्ये आपला रिझल्ट असतो आणि त्या बेसिसवरतीच आपण कॅप राऊंडच्या सीट अलोकेशनसाठी, पुढील प्रोसेससाठी, काउन्सिलिंगसाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि जेणेकरून आपल्याला एक चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच आपल्याला मिळते. दोन महत्वाचे मुद्दे होते की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पर्सेंटाईलचा विचार करताना टोटल किती विद्यार्थी तुमच्या मार्कांपेक्षा खाली आहेत किंवा तुमच्या जी मार्क आलेले आहेत त्यापेक्षा जे खालील विद्यार्थी आहेत टोटल, त्यांची एकूण संख्या डिवायडेड बाय टोटल विद्यार्थी ज्यांनी त्या वर्षी सीईटीचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांची संख्या गुणिले 100. हा सिंपल, सरळ आणि सोपा असा फॉर्म्युला आहे पर्सेंटाईल काढण्यासाठी. अजून ह्याला आपण एकदम सोप्या भाषेत समजूयात. हा जो टेबल आहे जो की खूप महत्वाचा असणार आहे 2025च्या सीईटीच्या कट ऑफ्स आणि पर्सेंटाईल साठी. हा जो या ठिकाणी काढलेला टेबल आहे हा पूर्णपणे मागील 2 वर्षाचा, म्हणजे मागील 2023-24 या दोन्ही वर्षांचा जे कट ऑफ आहे त्याचा अनालिसिस करून विद्यार्थ्यांना बनवलेला हा टेबल आहे. खूप काळजीपूर्वक बघा. जर आपण इथे बघितलं तर 170 प्लस जर आपल्याला स्कोर येत असेल तर तुम्हाला जे पर्सेंटाईल येण्याची शक्यता आहे 2025 करिता ते 99.5 असू शकते. जर आपण ऍव्हरेज विद्यार्थ्यांचा प्रयत्न केला, ऍव्हरेज विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला 140, 150, 130 ही रेंज मॅक्सिमम मुलांची या ठिकाणी असू शकते. ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष चांगला अभ्यास केलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे, 100% निश्चितच ते विद्यार्थी हे 120 पेक्षा अभाव असतील असा माझा व्यक्तिगत अंदाज आहे.
तर आपण एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल हे 96 अभाव असू शकतं. पण जर आपण एक चांगला स्कोर विचार करायचा झाला किंवा तुम्ही मला विचारत असाल की सर सेफ स्कोर काय आहे, जर मला व्हीजीटीआय, सीओईपी, पीआयसीटी सारख्या चांगल्या कॉलेजेसमध्ये एका चांगल्या ब्रांचमध्ये मला ऍडमिशन हवं असेल तर एक सेफेस्ट स्कोर जर आजच्या डेटला आपण विचार करायचा झाला सध्या तर 140 प्लस एक सेफ स्कोर मानला जाऊ शकतो, जर आपल्याला महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आपल्याला एक ब्रांच चांगली, एक चांगलं कॉलेज मिळण्यासाठी. आणि जर त्या खरोखर पर्सेंटाईलमध्ये जर आपण ह्या गोष्टीला आपल्याला बघायचं असेल तर तुमच्या समोर या ठिकाणी आकडे आहेत. 140-150 ची जी रेंज आहे साधारणतः 98 पर्सेंटाईल प्लस जर आपल्याला स्कोर येत असेल विद्यार्थ्यांना तर आपण निश्चितच सेफ झोन मध्ये असाल किंवा एक चांगल्या कॉलेज 100% आपल्याला भेटू शकतं. पण हे एक अंदाज आहे. डेफिनेटली येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला आन्सर की किंवा बाकी सर्व गोष्टी क्लिअरच होणार आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा हाच मुद्दा होता की पर्सेंटाईल, पर्सेंटेज आणि मार्क्समध्ये आपण त्या ठिकाणी खूप क्लिअर असावं. आपल्याला जे आता मार्क्स येत असेल, समजा आपण आता दोन दिवसा अगोदर एक्झाम देऊन आलात तर आपल्याला माहिती आहे की आपला काय स्कोर येत आहे. त्याचसोबतच हा पर्सेंटाईल तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तर तुम्हाला देखील थोडं मदत होणार आहे की किती पर्सेंटाईल मला येऊ शकतं आणि ह्या पर्सेंटाईल वरती कोणते कॉलेजेस भेटू शकतात किंवा कोणत्या कॉलेजेसला आपण अप्लाय करायला हवं किंवा काउन्सिलिंग प्रोसेस काय आहे, कट ऑफची प्रोसिजर कशी असते किंवा काउन्सिलिंग मध्ये जे राऊंड्स होतात, कॅप राऊंड 1, 2, स्पॉट राऊंड, हे नेमकं काय असतात, कॉलेजेसची फीस काय असते, असे असंख्य आपल्या सर्वांचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. ते प्रश्न सुद्धा आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण कोणते मुद्दे कव्हर करावेत हे नक्कीच मला तुम्ही सांगाल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या जे कलिग्स आहेत, तुमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यांना देखील शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.